ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025. आजची कविता आहे माझी पाय. आपले पाय महत्त्वाचे आहेत आणि त्या आधारावर कविता आहे. आतावर विचार केला मी की आपले डोळे, आपले कान, आपलं हृदय, आपले केस इत्यादीवरती सर्वांच्यावरती कविता आपल्या वाचनात आलेली आहे. व पाय, आपले पाय ह्या जसे आपले हात महत्त्वाचे तसे पायही महत्त्वाचे आणि त्याच्यामध्ये डावा उजवा पाय महत्त्व असावं जसं आहे तसं हे मानवाने मनात आणलेलं आहे. खरं दोन्ही पाय आणि दोन्ही हात हे महत्त्वाचेच आहे, हे मला सांगण्याचा मुख्य हेतू. आता बघा, आपण किती प्रयत्न केला तरी आपलं किती काही केलं तरी डाव्या हाताला जेवढं महत्त्व आहे तेवढं उजव्या हातालाही महत्त्व आहे. काही लोक जन्मतः डाव्या हाताने जेवतात, आपण उजव्या हाताने जेवतो किंवा तसंच आता काही म्हणतात की डाव्या पाय घराच्या बाहेर पडताना डावा पाय पुढे करा, उजवा पाय पुढे करा. लग्न मंडपात म्हणतात की घर प्रवेश करताना की उजवा पाय हात पुढे ठेवा, डावा पाय करा. हे सगळं काही आहे, हे सगळं काही आहे, मान्य आहे मला. आपल्या पहिल्यापासून जे आपल्या रीतीचं आहे त्या मान्यच आहेत, परंतु दोघांमध्ये भेदभाव नको. आता या आधारावर एक मजेशीर अशी कविता आहे, मजा म्हणून कविता लिहिली आहे आणि तो अर्थपूर्ण पण आहे. दोघांनाही महत्त्व आहे. हातापायचा डावा उजवा हात पाय जेवढा महत्त्वाचा तेवढाच महत्त्वाचा उजवा आणि डावा उजवा पाय पण महत्त्वाचाच. आणि मग कविता लिहितोय बघा तर खरं. पायाचे महत्त्व घ्यावे लक्षात, पायाचे महत्त्व घ्यावे लक्षात, अशी माझी कविता आहे. कवितेचं नाव आहे पायाचे महत्त्व घ्यावे लक्षात. लहानपणाची होते सुरुवात पाळण्यात, लहानपणाची सुरुवात होते पाळण्यात. पायाची हालचाल जणू काही सांगत, पायाची हालचाल जणू काही सांगत. पायाळूचे महत्त्व जन्मतः सांगत, पायाळूचे महत्त्व जन्मतः सांगत, पायाळूचे महत्त्व जन्मतः सांगत. पायाकडे सर्वांचे लक्ष घेई वेधत, पायाकडे सर्वांचे लक्ष घेई वेधत. रामाचे पादुका, रामाच्या पादुका पण महत्वाच्या आहेत. रामाच्या पादुका महत्व महाभारतात, रामाच्या पादुका महत्व महाभारतात. पायातील पादुका सिंहासन सांभाळित, पायातील पादुका सिंहासन सांभाळित. एवढं महत्त्व होतं की पायातल्या पादुकांना सुद्धा महत्त्व होतं, म्हणजे एवढं पायाला महत्त्व होतं असं ते रामायणात महाभारतात आपण सांगितलं, ऐकलेलं आहे. त्याचा उल्लेख कवितेत केला आहे. कबड्डी स्पर्धा दावे पकडत, कबड्डी स्पर्धा दावे पाय पकडत, कबड्डी स्पर्धा दावे पाय पकडत. पाय नका पकडू कुणाचे जीवनात, पाय नका पकडू कुणाचे जीवनात. पायाची दाखवा ताकद शर्यतीत, पायाची दाखवा ताकद शर्यतीत. शर्यत असते त्यामध्ये आपले पायाची धावण्याची स्पर्धा बरी ज्या आहेत म्हणजे शर्यत असते, त्यामध्ये आपली ताकद दाखवा. पायाची दाखवा ताकद शर्यतीत. धावण्याची स्पर्धा कीर्ती मिळवित, धावण्याची स्पर्धा कीर्ती मिळवित. महत्त्व जाणावे पायाचे इज्जत आहे लक्षात, पायात महत्त्व जाणावे पायाचं इज्जत ठेवा लक्षात. राग येऊ कधी कुणाचं ठेवा मनात, राग येऊ कधी कुणाचं ठेवा मनात. नका जाऊ राग दाखवित पाय आपटत, नका जाऊ राग दाखवित, नका जाऊ राग दाखवित पाय आपटीत. जीवनाचा प्रवास स्टेरिंग हातात, जीवनाचा प्रवास स्टेरिंग हातात. पायाचा योग्य वापर ब्रेक लक्षात, पायाचा योग्य वापर म्हणजे पायाचं ते महत्त्व आहे. पायाचा योग्य वापर ब्रेक लावत. आनंद पुण्य मिळे माता पिता चरणस्पर्शात, चरणस्पर्शामध्ये माता पितेच्या चरणांमध्ये जेवढा स्पर्शामध्ये आनंद असतो
तसंच गुरुचं देवाचं चरण स्पर्शात सुद्धा आनंद आहे. आणि आनंद पुण्यमय पाहता पिता चरण स्पर्शात गुरुदेवाचे चरण महत्व घ्या जावे जाणत, गुरुदेवाचे चरण महत्व जावे जाणत. डावा उजवा पाय नसे फरक जगात, डावा उजवा पाय फरक नसे जगात. चरणस्पर्श जातो इतिहास घडवित, चरणस्पर्श जातो मात्र इतिहास घडवित. आता अशाप्रमाणे मी कवितेतून मागे डावा उजवा आणि डावा हात उजवा हात अशी कविता लिहिली होती आणि त्याचं महत्त्व सांगितलं. आता याच्यामध्ये सुद्धा पायाचं महत्त्व हे सांगता मी प्रयत्न केला आहे. ह्याच्यात सुद्धा डावा एकेच शरीराचे भाग आहेत आपले, आणि मग तो डावा उजवा फरकच नको असं मला वाटतं, आणि त्या पद्धतीने मी कविता लिहिली आहे. आणि बघा, ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः.